माझे नाव विक्रम आहे. मी तेलंगणातील हैदराबाद या शहरातील राहणारा मुलगा आहे. पण माझा जन्म महाराष्ट्रातील नाशिक या गावात झाला होता. म्हणून मला मराठी बोलायला काहीच अडचण नव्हती. आमचे नाशिक या गावात कॉलेज रोडवर मी व माझे वडील इडली व डोसा विकण्याचे काम करत असे. कारण सकाळी सकाळी दररोज कॉलेजला जाणाऱ्या किंवा हॉस्टेलच्या मुलामुलींसाठी नाश्ता करणे सोपे व्हावे म्हणून आम्ही दुकान लावायचो. आणि त्यात आमची दिवसाला इन्कमही छान होत असे. पण 2 महिने अगोदर माझ्या काकांचे हृदयविकाराच्या झटक्याने देहांत झाले होते. गावाकडे माझी काकू एकटीच राहायची. त्या फक्त काकांच्या नावावर असलेल्या शेतीतील उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करत होती. गावाकडे त्यांचे भरपूर हाल होत होते. काकूंना दोघंही मुलीच होत्या. मोठी मुलगी ही 8वीला होती आणि लहान मुलगी 5वीला होती. त्यासाठी वडिलांनी मला 2 महिन्यासाठी गावाकडे म्हणजेच काकूच्या घरी पाठवले होते. मी त्या ठिकाणी जाऊन त्यांची व्यवस्थित दुकानाची लाईन लावून देणार होतो. कारण काकूंना शेतीतील एवढा अनुभव नसल्यामुळे त्यांना भरपूर त्रास होत होता. म्हणून वडिलांनी मला पैसे देऊन त्यांच्या घरासमोर असलेल्या जागेत एक लहान किराणा दुकान त्यांच्यासाठी काढायला सांगितली होती. याच कारणासाठी मी त्यांच्याकडे जाणार होतो. आज संध्याकाळी मी बसने मनमाड या ठिकाणी येऊन हैदराबादसाठी ट्रेन पकडणार होतो. माझी ट्रेन रात्रीला 9 वाजेची होती. म्हणून संध्याकाळी 6 वाजेला मी नाशिकवरून निघालो. ट्रेन रात्रीच्या वेळेस एक्झॅक्ट टाईमवर आली आणि सकाळी 8 वाजेला ती ट्रेन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचली. रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस स्थानक होते. मी त्या ठिकाणी येऊन काही वेळ थांबलो आणि माझ्या गावासाठी बस लागली. 1 तासाच्या आत त्या बसने मला आमच्या गावी पोहोचवले. मी आमच्या गावात 5 वर्षानंतर आलो होतो. गाव जसं अगोदर होतं तसंच दिसत होते. काहीच चेंज गावात झाला नव्हता. मी काकांच्या घराजवळ येऊन पोचलो तेव्हा काकू या बाहेरच कपडे धुत होत्या. मी काकूंना अगोदरच ओळखलेच नव्हते. कारण 5 वर्षा अगोदर काकू या फार बारीक दिसत होत्या आणि माझ्यासमोर असलेली ही काकू फारच सुंदर आणि ब्युटिफुल दिसत होती. माझ्या काकूंचे वय हे साधारण 38 वर्ष होते. काकूंनी गाऊन घातलेला होता. त्यात काकू अजूनही सुंदर दिसत होती. माझी नजर तर काकूंवरून जेव्हा जेव्हा काकू दगडावर कपडे धुण्यासाठी खाली वाकायची त्यावेळेस अचानक माझं लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेले. त्यांना पाहून मी माझ्या केसांना आपल्या दोघा हातात घट्ट पकडले आणि जोराचा श्वास घेऊन तो आतल्या आतच दाबला. कारण माझ्या आयुष्यात मी एवढं सुंदर दृश्य या अगोदर कधीच पाहिले नव्हते. कारण एकूण एक सुंदर मुली माझ्या दुकानाच्या स्टॉलवर मी पाहायचो. पण काकूंचे जे दृश्य मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते त्याहून सुंदर एकही मुलगी माझ्या स्टॉलवर आतापर्यंत आली नव्हती. पहिल्या नजरेतच काकूंबद्दल माझे आकर्षण वाढले होते. तेव्हा अचानक काकूंचे लक्ष माझ्याकडे गेले आणि काकू मला पाहून म्हणाली, "अरे विक्रम, तुम कब आए?" आणि जेव्हा काकू आपल्या जागेवर उभ्या राहिल्या त्यावेळेस काकूंच्या शरीराची बनावट पाहून माझे डोळे मोठेच झाले. काय सुंदर दिसत होत्या काकू. असं वाटत होतं की त्यांना जवळ जाऊन मिठीतच घ्यावं. तेव्हा काकूंना मी म्हणालो, "अभी आया चाची." त्यावर काकू म्हणाली, "अरे ऐसे बाहर क्यों खड़े हो विक्रम, घर के अंदर आओ. तुम थोड़ी ना मेहमान हो, अपने ही घर के सदस्य हो. कैसा रहा तुम्हारा सफ़र? कोई तकलीफ तो नहीं हुई ना आने में?" त्यावर मी काकूला म्हणालो, "नहीं चाची, तकलीफ तो कोई नहीं हुई. सफ़र काफ़ी अच्छा रहा. चलो घर में तुम्हारे लिए पानी गर्म कर देती हूँ. तुम नहा के फ्रेश हो जाओ." त्यावर मी काकूंना म्हणालो, "ठीक आहे चाची, आप जैसा अच्छा समजे." तेव्हा काकूंसोबत मी घराच्या आत गेलो. त्यांची परिस्थिती अगदी गरिबीची होती. घर अजूनही मातीचंच होतं. पण त्यांनी घर छान सजवले होते. घरात 2 रूम, 1 किचन आणि सेपरेट बाथरूम असा घराचा स्ट्रक्चर त्यांनी बनवला होता. तेव्हा मी काकूंना विचारले, "चाची, प्रियंका और स्वाती दिखाई नहीं दे रहे." हे दोघं काकूंच्या मुली होत्या. तेव्हा काकू मला सांगू लागली, "वो तो स्कूल में गए हैं विक्रम.
उनको आने में अभी टाईम है. मी घराच्या पुढच्या हॉलमध्ये खुर्चीवर बसलो होतो आणि त्याच हॉलमध्ये कपडे वाळण्यासाठी एक दोरी काकूंनी बांधून ठेवली होती. त्या दोरीवर माझे लक्ष पडताच माझे डोळे आश्चर्याने मोठेच झाले. कारण त्या दोरीवर 2च कपडे टांगलेले होते आणि माझी नजर वारंवार त्यांच्याचकडे जात होती. जशी काकू दिसायला सुंदर होती, तसेच ते कपडे देखील मला त्यांच्याकडे जास्त आकर्षित करत होते. ते काकूंचे आतले कपडे होते. त्यांच्यावर फार सुंदर डिझायनिंग बनवली होती. काही वेळाने काकूंच्या आवाजाने मी भानावर आलो. विक्रम, पानी गरम हो गया है, तुम जल्दी से नहा लो. आणि मी गरम पाण्याची बादली उचलून बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेलो. बाथरूम लहान होता, पण व्यवस्थित होता. कारण खेडेगावात काकू राहत असल्याकारणाने अशाच बाथरूमची अपेक्षा माझ्या मनात होती. मी जेव्हा आंघोळीसाठी दार लावले, तेव्हा माझी नजर दाराच्या मागच्या साईडला टांगलेल्या हँगरवर गेली. ते पाहून मी माझे भानच हरपले, कारण त्या ठिकाणी काकूंचेही आतले कपडे होते. घरात जे मी दोरीवर पाहिले होते, त्याहून अधिक सुंदर आणि आकर्षक डिझाईनमध्ये ते होते. त्यामुळे आंघोळ करताना माझी नजर त्याच्यावरून हटतच नव्हती. 10 मिनिटांनीही माझी आंघोळ झाली. जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आलो, तेव्हा काकू मला म्हणाल्या, विक्रम, जल्दी तैयार हो जाओ, मैं तुम्हारे लिए ब्रेकफास्ट बनाया है. अभी आया चाची. मी पटक्यात कपडे घालून किचनजवळ येऊन मी व काकू ब्रेकफास्ट करण्यासाठी सोबत बसलो. तेव्हा मी काकूंना म्हणालो, चाची, चाचा जाने के बाद आपको काफ़ी अकेलापन महसूस होता होगा. त्यावर काकू मला म्हणाली, काफ़ी गरीब इंसान थे तुम्हारे चाचा, मगर दिल के काफ़ी अमीर थे. हालांकि उनके पास इतनी प्रॉपर्टी नहीं थी, मगर किसी को नाराज़ नहीं करते थे. अभी भी सब लोग उनकी तारीफ करते हैं. इतना अच्छा इंसान होने के बावजूद भी भगवान ने उनको इतना जल्दी क्यों बुला लिया. बस अभी मेरे लिए मेरे दोनों लड़कियां ही मेरा सहारा है. मैं उनकी अच्छे से परवरिश करूँगी, खूब पढ़ा के उनको इस काबिल बनाऊँगी. गांव वाला भी देखते रहेंगे कि बिना बाप की लड़कियां होने के बावजूद भी उन्होंने अच्छा मुकाम हासिल किया है. तेव्हा माझी नजर काकूंवरच होती. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी काकांनी बँकेत जमवलेल्या जमाबंदीबद्दल विचारले. चाची, चाचा ने बैंक में तो कुछ पैसे सेव करके रखे होंगे ना, तो हमें काम में आ जाएंगे, क्योंकि मुझे पिताजी ने बोला है कि चाची के लिए एक छोटी सी किराना दुकान घर के सामने खोलने के लिए, क्योंकि आपसे तो खेती का काम होगा नहीं, इसलिए आप घर के साथ साथ दुकान भी संभाल लोगी, क्योंकि इस गली के अगल बगल में कोई दुकान नहीं है, तो अपनी दुकान भी अच्छी चलेगी. छोटा मोटा सामान लेने के लिए लोग ऐसे भी गांव में जाते ही है, तो वो सामान आपके दुकान से वह लोग ले लेंगे. उससे आपका घर का खर्चा भी निकल जाएगा और बच्चियों की स्कूल की फीस का भी खर्चा निकल जाएगा. माझा सुझाव काकूंना आवडला होता. त्यानंतर मी थोडा आराम करण्यासाठी काकूंच्या रूममध्ये जाऊन झोपलो. काकूही आपल्या कामात व्यस्त झाल्या होत्या आणि तेव्हाच माझी नजर काकूंकडे गेली. काकू या घरात बांधलेल्या दोरीवरून आपले आतले कपडे हातात घेऊन त्या दुसऱ्या रूमच्या दिशेने जाऊ लागल्या. काही वेळ झाल्यानंतरही त्या परत आल्या नव्हत्या. म्हणून मी त्यांना पाहण्यासाठी रूममधून बाहेर आलो आणि शेजारच्या रूममध्ये
त्यांना पाहू लागलो, तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झालो. जशी काकू बाहेरून सुंदर होती, तशीच आतूनही सुंदर होती. काकूंना वाटले की मी झोपलेला असावा, पण मी काकूंना लांबूनच पाहत होतो. काकूंच्या पाठीचा भाग माझ्याकडे होता. मी काकूंना लांबूनच न्याहाळू लागलो होतो. मी परत रूममध्ये येऊन काकूंबद्दल विचार करू लागलो. काकूंचे ते चित्र माझ्या डोळ्यासमोर वारंवार फिरू लागले होते. मी ज्या वेळेस झोपलेलो होतो, त्याच वेळेस काकूंचे दोघंही मुली शाळेवरून घरी परतल्या होत्या. जेव्हा काकूंनी मला जेवणासाठी उठवले, तेव्हाच प्रियंका आणि स्वाती यांची माझी भेट झाली होती. त्याही खूपच उंच झाल्या होत्या, कारण त्यांनाही मी भरपूर दिवसांनी पाहिले होते. दुपारचे जेवण आम्ही सर्वांनी मिळून केले आणि काही वेळ आराम करण्यासाठी काकू व त्यांच्या मुली काकूंच्या रूममध्ये झोपले व मी शेजारील रूममध्ये जाऊन झोपलो. दुपारचे 3:30 वाजेची वेळ होती. माझ्या कानावर कोणाच्या तरी माणसाचा आवाज जोरजोरात येऊ लागला होता. म्हणून माझी झोप उघडली आणि जेव्हा मी माझ्या बेडवर उठून उभा राहिलो, काकूसोबत माझे चुलत काका जोराने काहीतरी सांगत होते आणि त्याच वेळेस त्यांनी काकूंचे दोघं हात आपल्या हातात पकडले व काकूंकडे ते एकटक नजरेने पाहू लागले. काकू त्यांना काहीच बोलत नव्हती. काही वेळाने ते काकूंना काहीतरी सांगून त्या ठिकाणाहून निघून गेले आणि काकूही आपल्या रूममध्ये येऊन झोपल्या. मी दिवसभर काकूंबद्दलच विचार करू लागलो होतो. त्या विचारात केव्हा संध्याकाळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ झाली ते मला सुद्धा कळाले नाही. जेवण करून प्रियंका व स्वाती लागलीच झोपल्या होत्या. मी काकूंना विचारले, चाची, चाचा का गांव में किसी से लेना देना था क्या? त्यावर काकू मला म्हणाले, नहीं तो, किसी की तरफ उन्होंने अपने हाथ भी नहीं फैलाए थे. मगर तुम मुझे ऐसा क्यों पूछ रहे हो विक्रम? त्यावर मी काकूंना म्हणालो, नहीं चाची, कुछ बातें होती है, आदमी अपनी बीवी को नहीं बताता, मगर उस चीज़ का पता कई दिनों के बाद खुलता है, इसलिए मैं आपसे पूछ रहा था. ऐसी कोई बात चाचा ने आपको बताई है क्या? तेव्हा काकू मला म्हणाल्या, मेरे ध्यान में तो अभी तक ऐसी कोई बात तुम्हारे चाचा ने मेरे साथ की नहीं है. त्यावर मी काकूंना म्हणालो, चलो फिर अच्छी बात है, चाचा ने किसी से भी पैसे मांगे नहीं होंगे फिर. काकू आणि माझ्या गप्पा भरपूर वेळापर्यंत रंगल्या होत्या. काकूही दिवसभर काम करून दमल्यामुळे त्यांनाही झोप लागू लागली होती. म्हणून त्याही त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपल्या आणि मीही माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. रात्रीच्या 12 वाजेची वेळ होती. मलाही झोप लागत नव्हती, कारण दुपारी माझीही छान झोप झाली होती. म्हणून मी मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहू लागलो होतो आणि त्याच वेळेस मला दार उघडण्याचा आवाज आला. घरात सर्वत्र अंधार होता. सगळ्याच वस्तू मला अस्पष्ट दिसत होत्या. म्हणून मी उठून माझ्या रूमच्या दाराजवळ येऊन पोहोचलो. रूमचा दार मी उघडला. हॉलमध्येही सर्वत्र अंधार होता, पण बाहेरच्या लाईटचा प्रकाश खिडकीच्या फटीतून आत येत असल्यामुळे हॉलमधील हालचाल मला थोडी दिसू लागली होती. त्या ठिकाणी माझे चुलत काका घरात होते आणि त्यांच्यासमोर काकू उभ्या होत्या. काकू त्यांना सांगत होती, तुम अभी घर से चले जाओ, क्योंकि मेरा भतीजा विक्रम घर में मौजूद है. काका काकूंना सांगू लागले, वो तो सोया होगा, उसे कुछ पता ही नहीं चलेगा कि हम क्या करने वाले हैं.
तेव्हा काकू काकांना सांगू लागली, जब विक्रम यहाँ से चला जाएगा तो हम रोज रात को मिलते रहेंगे, मगर उसकी नींद अगर खुल गई और उसने हमें इस हालत में देख लिया तो बवाल मच जाएगा। वो मेरे जेठ को बता देगा और मेरी जिद का फालूदा बन जाएगा। तुम यहाँ से जाओ. काका काकूंचे एकही शब्द ऐकत नव्हते. त्यांनी लागलेच काकूंना आपल्या मिठीत घेतले आणि त्यांच्या दोघा हातात काकूंचा चेहरा पकडला आणि आपले ओठ काकूंच्या ओठांवर टिकवले. काकूंना एक काकांचा स्पर्श हवा हवा असा त्यावेळेस वाटू लागला होता. म्हणून काकूही त्यांना साथ देऊ लागली होती. उन दोनों को एक दूसरे के गले मिलने से मेरे शरीर में अलग ही ऊर्जा निर्माण हो रही थी. हळूहळू काकांनी व काकूंनी आपल्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवले आणि एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागले. मी माझ्या आयुष्यात पाहिलेले हे पहिले दृश्य होते. घाम येईस्तोवर ते दोघं एकमेकांच्या मिठीत होते. काही वेळाने ते दोघंही शांत झाले आणि काका आपल्या घरी निघाले व काकूही आपल्या रूममध्ये जाऊन झोपल्या. रात्रभर माझ्या डोक्यात काका व काकूंबद्दल विचार फिरू लागले. काकूंची रात्रीच्या वेळेस पाहिलेली सुंदरता सतत माझ्या डोळ्यासमोर फिरू लागली होती. मला काकूंनाही आपल्या मिठीत घ्यायची इच्छा मनात जागृत झाली होती. काकूंच्या विचारात मला केव्हा झोप लागली ते मला कळाले सुद्धा नाही. सकाळी मी उशिरा उठलो तेव्हा प्रियंका आणि स्वाती शाळेत गेल्या होत्या. काकूही घरात दिसत नव्हत्या. मला वेळ झाल्यामुळे मी फ्रेश होण्याचे ठरविले. पाणीही तापले होते म्हणून मी काकूंच्या रूममध्ये टॉवेल घेण्यासाठी दार उघडला आणि समोर काकू कपडे बदलत होती. काकूंना मी अशा अवस्थेत पाहिले त्याचे वर्णनही मी तुम्हाला करू शकत नाही. काही वेळापर्यंत मी काकूंना तसाच पाहत राहिला. मला काहीच भान नव्हते. मी कोणत्या ठिकाणी उभा आहे, मी काय पाहत आहे. काही वेळाने काकूने मान मिळवली आणि काकूंची व माझी नजरानजर झाली. त्या क्षणाला मी दार ओढला आणि गरम पाण्याची बादली उचलून मी बाथरूममध्ये गेलो. जेव्हा मी दार लावला तेव्हा परत मला काकूंच्या आतले कपडे दिसले. त्यांना पाहून माझ्या मनात तरंगच उडू लागल्या होत्या. केव्हा काकू माझ्या मिठीत येतील आणि केव्हा त्यांना मी काकांसारखं भरभरून प्रेम करणार याचीच मी वाट पाहत होतो. मी बाथरूममधून बाहेर आल्यावर काकू या किचनमध्ये काहीतरी काम करत होत्या. मला भीती वाटत होती कारण काकूंना मी अशा अवस्थेत पाहिले होते. मी कपडे घालत असताना मला काकूंचा आवाज आला, विक्रम, नाश्ता तयार है, जल्दी आ जाओ. मी काकूंसमोर खाली मान टाकून बसून राहिला. तेव्हा काकू माझ्याकडे पाहून म्हणाल्या, क्या हो विक्रम, आज काफी शांत हो. तेव्हा मला समजले की काकूंच्या मनात काहीच नाही आहे. तेव्हा मी काकूला म्हणालो, चाची, मुझसे गलती हो गई. जब आप कपड़े बदल रही थी तब मैंने आपको देखा. मेरे दिमाग में ख्याल ही नहीं था कि आप कमरे में मौजूद है, नहीं तो मैं कमरे में आता ही नहीं. त्यावर काकू म्हणाल्या, उसमें कुछ गलत बात नहीं है विक्रम, उसे अनजाने में हुई गलती बोलते हैं. तुमने जानबूझकर थोड़ी किया था. तुम्हें हमारे बारे में पता ही नहीं था. उसमें माफ़ी मांगने की बात ही नहीं है. जो हुआ उसे जाने दो. तुम ब्रेकफास्ट की तरफ ध्यान दो. तेव्हा काकूंना मला विचारायची इच्छा झाली, रात्री चुलत काका आपल्या घरी का आले होते.
म्हणून मी काकूंना विचारू लागलो, चाची, बड़े चाचा रात को घर पर क्यों आए थे? तेव्हा काकू मुद्दामून मला म्हणाली, कब और कौन आया था रात को अपने घर पे? तेव्हा काकूला मी म्हणालो, चाची, आप बातें मत बनाओ, मुझे सब पता है कि रात को बड़े चाचा और आप में क्या बातचीत हुई और कौन सा प्रोग्राम हुआ था. तेव्हा काकू मला म्हणाले, इसका मतलब तुमने सब कुछ देख लिया. त्यावर मी काकूंना म्हणालो, हाँ चाची, मैंने सब कुछ अपने आंखों से देख लिया है. मगर चाची, आपको चाचा से ऐसे करने की ज़रूरत क्यों पड़ी? उनसे तो आपका कोई रिश्ता भी नहीं है. तेव्हा माझ्या व काकूंचा नाश्ता झाला होता आणि काकू मला म्हणाल्या, विक्रम, आओ हम बैठकर बात करते हैं. तेव्हा काकू मला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या आणि मला सांगू लागल्या, ये जो तुम्हारे बड़े अंकल है ये बहुत ही बुरे आदमी हैं. मैंने 20,000 रुपये उनसे बच्चियों की स्कूल फीस भरने के लिए मांगे थे, मगर उन्होंने इसका नाजायज़ फ़ायदा उठाने का इरादा कर लिया था. मैंने उनको बोला था कि जैसे ही मेरे खेती के पैसे आ जाएंगे तो मैं तुम्हें लौटा दूंगी, मगर इस साल बारिश काफ़ी होने की वजह से सब फसल बर्बाद हो गई और उत्पन्न भी जो आना चाहिए था वह आ ना सका, इसलिए उनको मैं पूरे पैसे दे ना सकी. एक दिन सुबह ही वो मेरे घर पैसे मांगने आए थे, मगर मेरे पास 1 रुपये भी नहीं था. तब तुम्हारे बड़े चाचा ने मुझसे मेरी ही कामना की. मैं एक विधवा औरत थी, मेरे पास देने के लिए कुछ नहीं था. तभी उन्होंने जब मेरे हाथों को छुआ तभी मुझे अपने पति की याद महसूस हुई. कितने दिनों तक मैं भी संभल कर रहती. मेरे भी कुछ सपने हैं, अरमान हैं, जो 2 महीने से मैंने अपने दिल में दबा के रखे थे. जो वो कभी कभी आते थे तब मुझे आनंद ही दिला के जाते थे, मेरे से पैसे भी नहीं लेते थे. यह सब करने के अलावा मेरे पास कोई चारा नहीं था. तुम ही बताओ विक्रम, अगर तुम मेरी जगह रहते तो तुम क्या करते? काकूंचे म्हणणं ऐकून तिच्यावर मला फार दया आली. तेव्हा मी काकूंना विचारले, कितना पैसा बाकी है उनको देने के लिए? त्यावर काकू मला म्हणाल्या, 8,000 रुपये दिए हैं उनको मैंने, अभी 12,000 रुपये बाकी है देने को. त्यावर मी काकूंना म्हणालो, यह 12,000 रुपये आप अभी जाके उनको दे के आ जाओ और उनका कर्जा छुट्टा कर दो, ताकि आइंदा से वो आपको तकलीफ ना दे सके. मी काकूंना एवढं बोललो त्यामुळे काकू फार आनंदित झाल्या आणि ते पैसे माझ्या हातातून घेऊन ते सरळ चुलत काकांच्या घरी गेल्या. एवढे पैसे काकूंच्या हातात पाहून काका त्यांना म्हणाले, तुम कहाँ से लाई इतना पैसा? तुम्हारे पास तो एक टाइम खाने के लिए भी पैसा नहीं था. उधार मांग मांग के काम चला रही थी. तेव्हा काकू काकांना म्हणाल्या, अभी ज़्यादा मत बोलो और तुम्हारी नौटंकी मेरे सामने जो चलती थी वो अभी बंद हो चुकी है. ना तुम मेरे घर आना ना मैं तुम्हारे घर आऊँगी. हमारा रिश्ता यही खतम हो गया. एवढं सांगून काकू परत घरी आल्या. त्यांचा चेहरा आनंदित दिसत होता आणि मना पाहून म्हणू लागल्या, विक्रम, तुम आया इसलिए मेरी सारी परेशानी दूर हो गई. एवढं बोलून काकू आपल्या स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेल्या. दिवसभर मी काकूंबद्दलच विचार करू लागलो होतो. मी आता रात्र झाली होती. जेवण करून सर्व आपापल्या जागेवर झोपले होते. रात्रीचे 12 वाजले होते. मलाही झोप लागत नव्हती. सतत काकूंचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. काकूंना तर चुलत काकांची सवयच झाली होती. ती सवय
सहजासहजी जाणार नव्हती. म्हणून काकून आपल्या रूममधून बाहेर आल्या. त्याच वेळेस मीही उठून हॉलमध्ये आलो. सर्वत्र अंधार दिसत होता आणि त्याच वेळेस काकू हे बाथरूमच्या दिशेने जाऊ लागल्या. काकूंनी आपले सर्व कपडे त्याच ठिकाणी काढून त्या अंघोळीसाठी आत गेल्या. मला हे नवीनच प्रोग्राम पाहून काकूंचे आश्चर्यच वाटले. पण एवढ्या रात्री काकूंना अंघोळ करायची गरज का भासली असावी? म्हणून मी त्याच ठिकाणी त्यांची परत येण्याची वाट पाहू लागला. आणि काकूंना मी अशा अवस्थेत परत पाहिले की त्याचे वर्णनही मी तुम्हाला करू शकत नाही. त्याच वेळेस काकूंची आणि माझी नजरानजर झाली. यावेळेस मला काकूंची अजिबात भीती वाटत नव्हती. मी त्यांच्यासमोरच उभा होतो. काकूही त्याच अवस्थेत माझ्यासमोर उभ्या होत्या. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना सांगू लागलो, चाची, मैंने जब आपको पहली बार देखा तभी मैं आपके प्यार में पागल हो गया था. तभी मैं आपको पाने की पूरी कोशिश में था, मगर दिन और मौका मिल नहीं रहा था. आपको इस हालात में देखकर मेरे अंतर्मन में आग लग गई है. तेव्हा काकू मला म्हणाल्या, जो बात तुम्हारे दिल में है वही बात मेरे भी दिल में चल रही है. मैं भी तुम्हें पहले दिन से ही पाने की कोशिश में थी, मगर डर लग रहा था कि तुम्हें बुरा लगेगा, तुम नाराज हो गए तो. ऐसी बहुत सारी बातें थी जो मैंने आपके दिल में ही तुम्हें देखने के बाद दबा ली थी, मगर आज तुमने होकर अपने प्यार का इजहार मुझसे किया. तेव्हा लागलीच काकूंनी माझे दोघं हात घट्ट पकडले. माझ्यासमोर त्यांचा चेहरा त्यांनी आणून ठेवला. आमचे दोघांचे ओठ समोरासमोर होते. मी फक्त काकूंच्या ओठांकडेच पाहत होतो. मलाही त्यांच्या ओठांचा रस चाखण्याची उत्सुकता होतीच, पण सुरुवात कोण करणार याचीच मी वाट पाहू लागलो होतो. हळूहळू काकूंनी त्यांच्या दोघा हातात माझा चेहरा पकडला आणि आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. आम्ही दोघेही 10 ते 15 मिनिटापर्यंत एकमेकांच्या ओठांचा रस चाखला आणि एकमेकांच्या मिठीत आम्ही घट्ट सामावून गेलो. काकूंना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती आणि मीही काकूंना पाहून जे माझ्या मनात होते ते आज मला मिळणार होते. म्हणून मीही काकूंना आपल्या मिठीत घट्ट ओढले. हळूहळू आम्ही एकमेकांच्या प्रेमात एवढे गुंग झालो की आम्हाला सुद्धा आमच्यावर भान राहिले नव्हते. त्यानंतर आम्ही आमच्या अंगावरचेही कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम करू लागलो. त्या प्रेमाची ओढ आम्हाला अशी लागली की सकाळचे 5 वाजले तरी आम्हाला कल्पनाच नव्हती. आता दररोज नित्यनियमाचे कार्यक्रम माझ्या काकूंचे झाले होते. सकाळी ज्या वेळेस प्रियंका आणि स्वाती शाळेत जायच्या त्याच वेळेस काकू आणि मी सकाळी सकाळी भरभरून प्रेम करून घ्यायचो आणि त्यानंतर रात्री काकू माझ्याच रूममध्ये येऊन माझ्याजवळ झोपू लागल्या होत्या. 1-2 दिवसानंतर मी काकूंसाठी त्यांच्या घरासमोर एक लहान किराणा दुकान काढली. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यात सर्व लहान मोठ्या गोष्टी विक्रीसाठी आणून ठेवल्या. काकूंची दुकान हळूहळू आता वेग पकडू लागली होती. त्यातून त्यांची इन्कमही छान होत होती. म्हणून घरच्या सोबत मुलींच्या शाळेच्या व ट्युशनाचा खर्चही निघत होता. आणि मला काकूंकडून जे हवं होतं ते दिवसा व रात्रीही मला मिळत होते. त्यामुळे काकूंना सोडायची माझी अजिबात इच्छा होत नव्हती आणि काकूही मला नाशिकला पाठवत नव्हती. कारण मी जर गेलो
तर काकूंची चित्त अजिबात लागणार नव्हते. म्हणून काकूंनी डायरेक्ट वडिलांनाच फोन करून सांगितले की अजून 3-4 महिने विक्रमला राहू द्या, म्हणजे माझेही काम व्यवस्थित होईल. अशा प्रकारे काकूंसोबत राहून मला प्रेमाची जाणीव झाली.